आपण क्षणभर अशी एक कल्पना करूया. समजा अचानक आपल्याकडे दिवसातले खूप सारे मोकळे तास आहेत, पण अट अशी आहे की हातात स्मार्टफोन नाही, घरात टीव्ही नाही आणि इंटरनेटचा तर शोधही लागलेला नाही. बापरे. म्हणजे आजच्या काळात हे विचार करणं पण कठीण आहे. हो ना. मग वेळ घालवायचा कसा? 18व्या शतकात जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा युरोपमधल्या एका मोठ्या वर्गासमोर अगदी हाच प्रश्न उभा राहिला होता. अगदी बरोबर. आणि या मोकळ्या वेळातून एका अशा साहित्य प्रकाराचा जन्म झाला, ज्याने पुढे संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावलं. आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेत आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. साहित्यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजेच कादंबरीचा इतिहास आपण उलगडून पाहणार आहोत. या प्रवासातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या शब्दाचा स्वतःचा अर्थ. आपण इंग्रजीत कादंबरीसाठी जो नॉवेल हा शब्द वापरतो ना, तो मुळात इटालियन शब्द नॉवेला यावरून आलाय. अच्छा, नोवेला. हो, आणि त्याचा अर्थच मुळी नवीन असा होतो. म्हणजे मानवाने गुहेत राहिल्यापासून एकमेकांना गोष्टी सांगायला सुरुवात केली होती. तरीही जेव्हा हा विशिष्ट प्रकार उदयाला आला, तेव्हा तो इतका वेगळा होता की लोकांसाठी तो खरोखरच काहीतरी नवीन अनुभव होता. हे ऐकायला खूपच कुतूहल निर्माण करणारं आहे, कारण गोष्ट सांगण्याची कला खूप जुनी आहे. आजी आजोबांच्या तोंडून आपण राजा राणीच्या किंवा देवदेवतांच्या, राक्षसांच्या कथा ऐकत आलो आहोत. खरंय. पण जेव्हा आपण या नवीन प्रकाराचा शोध घेतो, तेव्हा कागदपत्रांनुसार जगातील पहिली कादंबरी ही 11व्या शतकात जपानमध्ये लिहिली गेली होती. हो, ती एक खूपच महत्वाची कलाकृती आहे. म्हणजे 1010 मध्ये जपानी लेखिका मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलेली टेल ऑफ जेन्जी ही ती कलाकृती. म्हणजे युरोपमध्ये हा प्रकार येण्यापूर्वीच जपानमध्ये एका महिलेनं या नवीन प्रकाराचा पाया रचला होता. अगदी बरोबर. त्या काळातील जपानी राजदरबारातील जीवन आणि मानवी भावनांची गुंतागुंत या टेल ऑफ जेन्जीमध्ये अतिशय सविस्तरपणे मांडली होती. बापरे, म्हणजे 1000 वर्षांपूर्वी? हो ना. पण जेव्हा आपण आधुनिक कादंबरीच्या रचनेचा विचार करतो, तेव्हा आपल्याला युरोपियन साहित्याकडे वळावं लागतं. 1605 मध्ये स्पॅनिश लेखक मिगेल दे सर्वंटेस यांनी डॉन किझॉट नावाची कादंबरी प्रकाशित केली. डॉन क्विझॉट, राईट. हो, आणि याला आधुनिक युरोपियन कादंबरीची सुरुवात मानली जाते. बरं, डॉन क्विझॉटबद्दल मी थोडं वाचलंय, पण 16व्या-17व्या शतकात तर शूरवीर योद्धे, जादू आणि परिकथांचं खूप प्राबल्य होतं. हो, अगदी तसंच साहित्य होतं तेव्हा. मग ही कादंबरी अचानक एवढी क्रांतिकारी का ठरली? यात असं काय होतं ज्यामुळे साहित्याची दिशाच बदलली? तिथेच तर सर्वंटेस यांचं मोठेपण आहे. त्या काळात बाजारात ज्या कथा होत्या त्या अतिशय अवास्तव असायच्या. त्यातला नायक कधीच चुकत नसे, तो शेकडो शत्रूंना एकटा हरवत असे. म्हणजे अगदी आजच्या साऊथ इंडियन सिनेमातला हिरोसारखा. अगदी तसंच. सर्वांडेजने डॉन किखोटे मधून याच गोष्टीची खिल्ली उडवली. त्यांचा नायक हा एक सामान्य, थोडासा वेडसर म्हातारा माणूस आहे, ज्याने या शौर्यकथा वाचून स्वतःला योद्धा समजायला सुरुवात केली आहे. अच्छा. हो, तो चक्क पवनचक्क्यांना, म्हणजे विंडमिल्स असतात ना, त्यांना राक्षस समजून त्यांच्याशी लढायला जातो. ही एक प्रकारची विडंबनिका किंवा सटायर होती. म्हणजे देव आणि परिपूर्ण नायकांच्या जगातून साहित्याला जमिनीवर आणण्याचं काम या कादंबरीने केलं तर? अगदी बरोबर. सामान्य माणसाच्या चुका आणि मूर्खपणाकडे लक्ष वेधण्याचं काम यातून झालं. म्हणजे वाचकांना पहिल्यांदाच असं काहीतरी वाचायला मिळालं जे अवास्तव नव्हतं. पण तरीही हा प्रकार खऱ्या अर्थाने लोकप्रिय व्हायला 18वं शतक उजाडावं लागलं. हो, त्यात थोडा वेळ गेला. कारण आपल्या नोट्समध्ये स्पष्ट दिसतंय की 18व्या शतकातील इंग्लंडमध्ये जॉन बनियन यांची द पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि डॅनियल डेफो यांची रॉबिन्सन क्रुसो यांसारख्या कलाकृतींनी धुमाकूळ घातला. पण 1700च्या दशकात असं अचानक काय घडलं की लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर कादंबऱ्या वाचू लागले? यामागे साहित्यापेक्षा अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र जास्त कारणीभूत आहे. म्हणजे कसं? 18व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली होती. कारखाने उभे राहिले, यंत्रांचा शोध लागला. यापूर्वी बहुतांश लोक शेती किंवा मजुरी करत असत, जिथे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करावं लागायचं. हो, त्यांच्याकडे वेळच नसायचा. पण कारखान्यांमुळे समाजातील एका नवीन वर्गाचा उदय झाला, जो आपला मध्यम वर्ग किंवा मिडल क्लास. व्यापारी, कारकून, इंजिनियर यांचा हा वर्ग. यांच्याकडे आता दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रिकामा वेळ. आणि या रिकाम्या वेळात त्यांना राजा महाराजांच्या कथा वाचण्यात रस नव्हता. बरोबर? अगदी बरोबर. कारण आता ते स्वतः पैसे कमवत होते, स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच आयुष्याशी मिळत्या जुळत्या कथा हव्या होत्या. अचूक ओळखलात.
याच काळात छापखानेही प्रगत झाले. वृत्तपत्रे आणि मासिके घरोघरी पोचू लागली. या मध्यम वर्गाला आता नाटके किंवा बोजड कविता वाचण्यात स्वारस्य उरलं नव्हतं. कंटाळवाणं वाटायचं ते त्यांना. हो ना. त्यांना वास्तववादावर म्हणजे रिअलिझमवर आधारित कथा हव्या होत्या. उदाहरणार्थ रॉबिन्सन क्रुझो ही एका सामान्य माणसाची कथा आहे, जो एका निर्जन बेटावर अडकतो आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तिथे जगण्याची धडपड करतो. यात कोणतीही जादू नव्हती की देव मदतीला येत नव्हता. अगदी. एका माणसाची ही संघर्षगाथा मध्यम वर्गाला प्रचंड भावली. हे कुठेतरी आजच्या काळाशी खूप जोडता येते मला. कसं काय? आपण पाहतो की आज तंत्रज्ञानामुळे, स्मार्टफोन्स आणि OTT प्लॅटफॉर्म्समुळे लोक एकामागोमाग एक वेब सिरीजचे एपिसोड्स पाहतात, ज्याला आपण बिंज वॉचिंग म्हणतो. हां, हो. मला वाटतं 18व्या शतकात औद्योगिक क्रांतीने लोकांना बिंज रीडिंगची सवय लावली. यंत्रांमुळे वेळ वाचला आणि लोक तासनतास कादंबऱ्या वाचत बसू लागले. ही तुलना परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. तंत्रज्ञान आणि समाजाच्या गरजा कशा एकत्र येतात आणि नवीन कलाप्रकारांना कशी जन्म देतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. हो ना. वाढत्या मागणीमुळे लेखकांनाही प्रोत्साहन मिळालं आणि कादंबरी हा साहित्यातला सर्वात ताकदवान प्रकार बनला. हे सगळे ऐकायला खूप रंजक वाटतंय. पण जेव्हा आपण एखादी कादंबरी लिहितो किंवा वाचतो, तेव्हा ती नेमकी कशी तयार होते? म्हणजे कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया आणि आराखडा भक्कम असावा लागतो. अगदी. या स्रोतांनुसार कादंबरी किंवा नोवेलाचे 6 आवश्यक घटक आहेत. आपण या घटकांची तुलना एखादं घर बांधण्याशी करू शकतो का? नक्कीच करू शकतो. हे 6 घटक एकत्र गुंफले गेले की एक जिवंत जग तयार होतं. यातील पहिला घटक आहे थीम, म्हणजे मध्यवर्ती कल्पना. अच्छा. लेखकाला संपूर्ण कथेतून कोणता विचार मांडायचा आहे हे यात येतं. म्हणजे हा त्या घराचा पाया झाला. जर पायाच कच्चा असेल, लेखकाला नेमकं काय सांगायचं हेच स्पष्ट नसेल, तर पुढची कथा कोसळून पडेल. आणि त्या पायावर जे घर उभं राहील त्याची एक विशिष्ट जागा असते. हा आपला दुसरा घटक, सेटिंग किंवा पार्श्वभूमी. सेटिंगमध्ये काय काय येतं? कथेचं स्थळ, काळ, हवामान आणि पात्रांची जीवनशैली हे सर्व सेटिंगमध्ये येतं. कथा 18व्या शतकातल्या लंडनमधली आहे की आजच्या मुंबईतली, तिथे पाऊस पडतोय की कडक ऊन आहे, हे सगळं सेटिंग ठरवतं. म्हणजे थोडक्यात घराचं लोकेशन. बरं, घर बांधून झालंय, पण ते रिकामं असेल तर काय उपयोग? तिथे राहायला माणसं हवीत. बरोबर. हा आपला तिसरा घटक, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. यात एक मुख्य पात्र असतं, ज्याला आपण प्रोटॅगॉनिस्ट म्हणतो, आणि इतर दुय्यम पात्रे असतात. आणि या पात्रांच्या कृतीतूनच चौथा घटक आकाराला येतो, तो म्हणजे प्लॉट किंवा कथानक. कथानक म्हणजे कथेचा प्रवाह. जो साधा असू शकतो किंवा गुंतागुंतीचा. हो, जिथे एकाच पात्राची सरळ कथा असते तो साधा प्लॉट, किंवा तो गुंतागुंतीचा असू शकतो जिथे एकाच वेळी अनेक उपकथानके एकत्र चालत असतात. आता इथे मला एक प्रश्न पडतो. प्लॉट म्हणजे घटनांचा क्रम, पण या घराला खऱ्या अर्थानं राहण्यायोग्य बनवण्यासाठी, त्यात काय म्हणतात त्याला, पाणी आणि वीज खेळती राहण्यासाठी 5वा घटक सर्वात महत्वाचा वाटतो, तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष. हो, संघर्ष खूप महत्वाचा आहे. पण संघर्ष का हवा? सगळं काही छान आनंदी चाललंय अशी कथा का असू शकत नाही? कारण मानवी मन हे अडचणींशिवाय लक्ष केंद्रित करू शकत नाही. जर कथेतला नायक सकाळी उठला, त्याला लॉटरी लागली आणि तो आयुष्यभर सुखात राहिला, तर तुम्ही ती कथा 2 पानांच्या पुढे वाचणारच नाही. खरंय, कंटाळा येईल. संघर्षच कथेला गती देतो. हा संघर्ष 2 प्रकारचा असतो. अंतर्गत म्हणजे पात्राच्या स्वतःच्या मनातील द्वंद्व, योग्य की अयोग्य यातला गोंधळ. अच्छा. आणि बाह्य संघर्ष? बाह्य संघर्ष म्हणजे इतर पात्रांशी किंवा निसर्गाशी असलेला लढा. जेव्हा पात्र या संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हाच वाचकाला पुढे काय होणार याची उत्सुकता लागते. समजलं. म्हणजे संघर्षाशिवाय कथेत जीव येत नाही. अगदी बरोबर. आणि शेवटचा 6वा घटक आहे लँग्वेज किंवा स्टाईल. लेखकाची शब्दरचना आणि तंत्र. याला आपण घराचं इंटिरियर डेकोरेशन म्हणू शकतो. छान उपमा आहे ही. लेखकाने कोणती भाषा वापरली आहे, संवाद कसे आहे, यावरून त्या घराचं सौंदर्य ठरतं. आणि हेच 6 घटक वापरून लेखकांनी केवळ एकाच प्रकारच्या इमारती बांधल्या नाहीत, तर वेगवेगळे प्रयोग करून कादंबरीचे विविध प्रकार, ज्याला आपण जॉनर्स म्हणतो, ते विकसित केले. याच प्रकारांबद्दल या स्रोतांमध्ये खूप सविस्तर माहिती दिली आहे. आणि यातला पहिला प्रकार वाचून मला थोडी गंमत वाटली. कोणता प्रकार? पिकॅरेस्क नॉव्हल, पिकॅरेस्क कादंबरी.
हा शब्द पिकॅरो या स्पॅनिश शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ बदमाश किंवा रोग असा होतो. हो, पिकारो. पण एखाद्या बदमाशाच्या साहसांवर लोक का कादंबरी वाचतील? लोकांना तर आदर्श नायक आवडतात ना? आदर्श नायक आदरणीय असतात हे खरे, पण पिकारो म्हणजे असा नायक जो कायद्याच्या चौकटीत बसत नाही, पण तो खूप हुशार आणि चलाख असतो. अच्छा. तो समाजातील दांभिक लोकांची फसवणूक करून स्वतःचा मार्ग काढतो. वास्तवात आपण सगळेच कधीतरी नियम मोडण्याचा विचार करत असतो, पण आपण करू शकत नाही. हो ना, आपण घाबरतो. त्यामुळे जेव्हा एखादा विक्षिप्त नायक व्यवस्थेला फसवून यशस्वी होतो, तेव्हा वाचकांना एक प्रकारचा मानसिक आनंद मिळतो. ही कादंबरी सहसा अनेक भागांत म्हणजे एपिसोडिक विभागलेली असते. हे खूपच मनोवैज्ञानिक आहे. दुसरा एक प्रकार जो मला खूप वेगळा वाटला तो म्हणजे एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोलरी. हां. हा शब्द एपिस्टोला या लॅटिन शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ पत्र असा होतो. म्हणजे यात कथा पत्रांच्या किंवा डायरीच्या माध्यमातून उलगडत जाते. सॅम्युएल रिचर्डसनची पामेला ही कादंबरी याच प्रकारातील आहे. हो, पण लेखकाला अशी पत्रांची रचना करण्याची गरज का भासली असेल? असं बघा, 18व्या शतकात संवाद साधण्याचं एकमेव साधन पत्र हेच होतं. जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून कथा वाचतो, तेव्हा थोडं अंतर जाणवतं. बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या पात्राने लिहिलेलं खाजगी पत्र किंवा डायरी वाचतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या गुप्त जगात डोकावल्यासारखं वाटतं. म्हणजे एकदम प्रायव्हेट फिलिंग. अगदी. पात्राच्या मनात नेमकी काय खळबळ सुरू आहे हे अत्यंत जवळून आणि खाजगीरित्या अनुभवण्याची संधी या प्रकाराने वाचकांना दिली. म्हणजे आजच्या काळात कुणाचे तरी खाजगी व्हॉट्सॲप चॅट्स वाचताना जी उत्सुकता वाटेल तसाच काहीसा हा प्रकार होता म्हणायचा. अगदी तसंच. यानंतरचा प्रकार आहे गॉथिक नॉवेल, गॉथिक कादंबरी. यात रहस्य, भय, भूताटकी, जुने पडके वाडे आणि अंधारलेलं वातावरण असतं. हो, गॉथिक म्हटलं की हे आलंच. यात मेरी शेली यांच्या फ्रँकनस्टाईन या 1823च्या कादंबरीचा उल्लेख आहे, जिला जगातील पहिली विज्ञान कथा म्हणजे सायन्स फिक्शन मानलं जातं. खरंय. पण बऱ्याचदा लोक फ्रँकनस्टाईनला फक्त एक राक्षसाची कथा मानतात. आणि तोच तर मोठा गैरसमज आहे. मेरी शेलीने जेव्हा ही कादंबरी लिहिली, तेव्हा विज्ञान वेगाने प्रगती करत होतं. फ्रँकेनस्टाईन ही केवळ भीती दाखवणारी भूताची कथा नाहीये. मग ती नक्की काय आहे? जेव्हा माणूस विज्ञानाचा अतिवापर करून निसर्गाच्या नियमांशी खेळतो आणि स्वतःच विधाता बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे काय भयानक परिणाम होऊ शकतात याचा तो एक इशारा होता. अच्छा. डॉक्टर फ्रँकेनस्टाईनने तो जीव निर्माण केला, पण तो त्याला सांभाळू शकला नाही. ही कथा तंत्रज्ञान आणि मानवी जबाबदारी यावर भाष्य करते. बापरे, म्हणजे 1823 मध्येच त्यांनी विज्ञानाच्या अतिरेकाबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. क्या बात आहे. हो, म्हणूनच ती पहिली विज्ञान कथा ठरते. यानंतरचा प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे जाणीवेचा प्रवाह. हा प्रकार मला समजायला थोडा जड गेला. हो, थोडा गुंतागुंतीचा आहे तो. ही संकल्पना विल्यम जेम्स यांनी 1890 मध्ये त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजीमध्ये मांडली आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी ती साहित्यात वापरली. पण हे वाचायला खूप गोंधळात टाकणारा नाही का? तुम्हाला असं का वाटतं? कारण जर पात्राचे विचार कसेही उड्या मारत असतील, कोणत्याही क्रमाने येत असतील, तर वाचक कंटाळून पुस्तक बंद नाही का करणार? तुमचा मुद्दा रास्त आहे. सुरुवातीला हा प्रकार वाचायला कठीण जातोच. पण विचार करा, आपलं मानवी मन कधीतरी एका सरळ रेषेत विचार करतं का? नाही, अजिबात नाही. आपण आता इथे बसलो आहोत. अचानक आपल्याला काल घडलेली एखादी गोष्ट आठवते. त्याच क्षणी उद्याच्या कामाची चिंता सतावते. हो, माइंड सतत जम्प करत असतं. अगदी. विचारांचा हा अनफिल्टर्ड, काटछाट न केलेला प्रवाह जसाच्या तसा कागदावर उतरवणं हेच या प्रकाराचं कौशल्य आहे. यातून पात्राची मानसिक अवस्था, त्याची अस्वस्थता अगदी हुबेहूब वाचकांपर्यंत पोहोचते. म्हणजे घटनांचा क्रम इथे महत्वाचा नसतो तर? बरोबर. घटनांपेक्षा पात्राच्या मनात त्या क्षणी काय सुरू आहे हे महत्वाचं असतं. हे खरंच एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत बसून जग बघण्यासारखं आहे. एक आणखी महत्वाचा प्रकार म्हणजे बिल्डुंग्सरोमन. बिल्डुंग्सरोमन? हो, हा एक छान प्रकार आहे. हा जर्मन शब्द आहे, ज्याचा अर्थ वाढ किंवा ग्रोथ असा होतो. यात पात्राचा बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंतचा मानसिक आणि वैचारिक विकास दाखवला जातो. म्हणजे एक माणूस म्हणून आपण कसे घडतो याचा हा आलेख असतो. हे सगळे युरोपियन साहित्यातले प्रकार आपण पाहिले, पण या प्रवाहाने भारतात कसा प्रवेश केला? तोही एक मोठा इतिहास आहे. आणि भारतीय लेखकांनी
इंग्रजीसारख्या परकीय भाषेत कादंबऱ्या का लिहिल्या? भारताचा विचार केला तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची राजमोहन्स वाईफ ही इंग्रजीत लिहिलेली पहिली भारतीय कादंबरी मानली जाते. राजमोहन्स वाईफ. अच्छा. ही कादंबरी 1864च्या सुमारास दी इंडियन फील्ड या नियतकालिकात क्रमशः प्रकाशित झाली होती. इंग्रजीत लिहिण्यामागचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजी ही तेव्हा शिकलेल्या वर्गाची आणि प्रशासनाची भाषा होती. म्हणजे ब्रिटिशांशी संवाद साधण्यासाठी. हो. आपला आवाज, आपल्या समस्या जास्तीत जास्त आणि थेट ब्रिटिश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचाव्यात, हा त्यामागचा एक हेतू होता. म्हणूनच सुरुवातीच्या भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये राष्ट्रवादी विचार आणि तत्कालीन सामाजिक प्रश्न जास्त प्रमाणात दिसतात. बरोबर. आणि त्यानंतर ज्यांनी भारतीय इंग्रजी साहित्याला सुवर्णकाळ दाखवला ते म्हणजे द ट्रिओ. म्हणजे ते 3 दिग्गज लेखक. हो. मुल्खराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव. या त्रिकुटाने एक मोठी क्रांती केली. त्यांनी भाषा इंग्रजी वापरली, पण त्यातला आत्मा संपूर्णपणे भारतीय होता. म्हणजे भारतीय गावं, तिथली संस्कृती, गरिबी, जातीयवाद हे विषय त्यांनी चक्क परकीय भाषेतून मांडले. हे किती भन्नाट आहे. अगदी. जो साहित्य प्रकार युरोपमध्ये सुरू झाला त्याला भारतीय लेखकांनी आपली अशी अस्सल देशी चव दिली आणि ही परंपरा तिथेच थांबली नाहीये. अजिबात नाही. ती पुढे खूप विस्तारली. अमिताभ घोष, विक्रम सेठ यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील सलमान रश्दी, अरुंधती रॉय, अरविंद अडिगा आणि किरण देसाई यांच्यापर्यंत हा प्रवास थक्क करणारा आहे. यातील अनेकांना मॅन बुकर प्राइज सारखे जागतिक सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. यावरून हेच सिद्ध होतं की साहित्य प्रकार कुठेही जन्माला आला असला तरी जेव्हा तो एखाद्या मातीशी जोडला जातो तेव्हा तो नवीन उंची गाठतो. खरंय. जाता जाता एका छोट्या पण महत्वाच्या साहित्य प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. नॉवेला किंवा नोवेला. हो. आपण सुरुवातीलाच या शब्दाचा उल्लेख केला होता. हो. आपण पाहिलं की या शब्दावरूनच नॉवेल हा शब्द आला. पण आज साहित्यात नोवेला कशाला म्हणतात? कारण कादंबरी आणि लघुकथा यातला फरक आपल्याला माहितीये. मग नोवेला नक्की कुठे बसते? सांगायचं तर नॉवेला ही पूर्ण लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान आणि लघुकथेपेक्षा आकाराने मोठी असते. अच्छा, म्हणजे मधला प्रकार. सहसा एखाद्या एकाच घटनेवर आणि 1-2 मुख्य पात्रांवरच लक्ष केंद्रित केलेले असते. म्हणजे फोकस खूप स्पष्ट असतो. अगदी. जोझेफ कॉन्रॅडची द हार्ट ऑफ डार्कनेस किंवा जॉन स्टीनबेकची पर्ल ही याची अतिशय उत्कृष्ट उदाहरणे आहेत. म्हणजे एखाद्या विषयावर सखोल भाष्य करायचं आहे, पण वाचकाला 100-200 पानांच्या गुंतागुंतीत अडकवायचं नाहीये, तेव्हा नोवेला हा प्रकार उत्तम ठरतो. हो, तसंच काहीसं. आज आपण या विषयाचा जो धांडोळा घेतला आहे तो खरोखरच अचंबित करणारा आहे. 11व्या शतकातल्या जपानी राजदरबारातून सुरू झालेली ही कथेची सफर 18व्या शतकातल्या कारखान्यांच्या धुराड्यांमधून आणि छापखान्यांमधून मध्यम वर्गाच्या हातात पोचली. खूपच रंजक प्रवास आहे हा. आणि तिथून ती जगभर पसरली आणि भारतीय लेखकांनी तिला आपल्या मातीचा सुगंध देत जागतिक उंचीवर नेऊन ठेवलं. या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की कादंबऱ्या या केवळ करमणुकीची साधने नाहीत. मग त्या काय आहेत? त्या काळातील मानवी इतिहासाचा, समाजाच्या विचारसरणीचा आणि मानसशास्त्राचा तो एक स्वच्छ आरसा आहेत. अगदी 100% खरं आहे. म्हणूनच यापुढे जेव्हा आपण एखादी नवीन कादंबरी हातात घेऊ तेव्हा फक्त कथा वाचून ती बाजूला ठेवणार नाही, आपण नकळतपणे त्यातले ते 6 मुख्य घटक शोधू लागलो असू. नक्कीच. या कथेचं प्लॉट कसं पुढे जातंय, यातला संघर्ष बाह्य आहे की अंतर्गत, ही कादंबरी एखाद्या पत्रातून उलगडणारी एपिस्टोलरी आहे की मानसिक वाढ दाखवणारी बिल्डुंग्ज रोमान आहे, हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हे शोधताना वाचनाची मज्जा आणखी वाढेल. हो ना. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. आपण पाहिलं की 18व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने माणसाला रिकामा वेळ आणि तंत्रज्ञान दिलं, ज्यातून साहित्यात कादंबरी हा पूर्णपणे नवीन प्रकार लोकप्रिय झाला. बरोबर. आज आपण एका वेगळ्याच क्रांतीच्या मध्यभागी उभे आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि डिजिटल क्रांती दररोज मानवी आयुष्यात नवनवीन बदल घडवून आणत आहे. हो, जग खूप वेगाने बदलतंय आता. अल्गोरिथम्स आज माणसासारखा विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर एखाद्या यंत्राच्या क्रांतीने कादंबरीला जन्म दिला असेल, तर आजची ही डिजिटल क्रांती भविष्यात कोणता नवीन साहित्य प्रकार किंवा कथा सांगण्याचा कोणता पूर्णपणे नवीन फॉर्मॅट जन्माला घालेल? बाप रे, हा खूपच खोल विचार आहे. कादंबरीची जागा असा कोणता प्रकार घेईल ज्याचा आज आपण कल्पनेतही विचार करू शकत नाही? हा प्रश्न नक्कीच आपल्याला बराच काळ विचार करायला लावेल. यावर नक्की विचार करा.